आजच काम संपवून टाकू. आजच्या भागात प्रिया करणार आहे असं काही ज्यामुळे एका निरपराध व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. सायलीच्या हातात लागती एक अशी चिठ्ठी जी उघड करते एक भयंकर कट. आणि त्याच वेळी मालिकेत होते एका नवीन पात्राची एंट्री जी बदलणार सगळं समीकरण. तणाव मोडेल आणि तू परत उठून उभी राहू शकणार नाहीस. त्याची सुरुवात होते एका रस्त्याच्या सीनने. प्रिया तिच्या माणसाला स्पष्ट शब्दात सांगत असते, सगळं काम नीट समजलं ना, आजच ते संपवायचंय. हे ऐकताच आपल्याला कळतं की काहीतरी खूप मोठं आणि धोकादायक होणार आहे. यानंतर प्रिया घरी परत येते, पण त्याचवेळी सायली तिचं काम पूर्ण करून बाहेर पडत असते. आणि इथेच होते दोघींची जबरदस्त टक्कर. या टक्करमध्ये प्रियाच्या हातातून एक चिठ्ठी खाली पडते. सायलीला अजून काहीच माहिती नसतं, पण ती प्रियाला थेट इशारा देते, नशीब समज तुला अजून छोटे धक्के बसलेत, ज्या दिवशी मोठा धक्का बसेल तुझं सगळं संपेल. हा डायलॉग स्पष्ट दाखवतो की सायली आता पूर्णपणे सतर्क झाली आहे. प्रिया तिथून निघून जाते आणि मग सायली ती चिठ्ठी उचलते. ती वाचण्याचा प्रयत्न करते, पण तिला काहीच समजत नाही. तेवढ्यात अर्जुन येतो आणि सायली त्याला सगळं सांगते. दोघे मिळून अश्विनला ती चिठ्ठी दाखवतात आणि इथेच येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट. अश्विन ती चिठ्ठी वाचून सांगतो, हे साधं काही नाही, हे पॉइझन आहे. हे ऐकताच अर्जुन आणि सायली दोघेही हादरतात, कारण आता स्पष्ट होतं की प्रिया कोणाला तरी मारण्याचा प्लॅन करत आहे. पण कोण आणि का? हीच गोष्ट या एपिसोडला अजून थरारक बनवते. आता सायली ठरवते की काहीही झालं तरी ती हा कट उधळून लावणार, पण तिच्यासाठी ही लढाई सोपी नाहीये. आणि तेवढ्यात मालिकेत होते एका नवीन पात्राची एंट्री, आनंदी. आनंदीला सगळं संभाषण ऐकू येतं. ती लगेच परिस्थितीचं गांभीर्य ओळखते आणि वेळ न घालवता सायलीला फोन करते. ती सायलीला सगळं सांगते आणि इथून पुढे सुरू होणार आहे एक मोठा गेम, जिथे प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे. तर सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे प्रियाने आधीच सगळं प्लॅन करून ठेवलं आहे आणि पॉइझन तयार आहे. पण सायलीला हे वेळेत कळालं आहे. आता पाहायचं हे आहे की सायली वेळेत त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकेल का, की प्रिया तिचा प्लॅन यशस्वी करेल. पुढील भागात आपल्याला कदाचित पाहायला मिळेल सायली आणि आनंदी मिळून प्रियाचा प्लॅन फेल करण्याचा प्रयत्न करतील. पण प्रिया इतकी सहज हार मानणार नाही. ती आणखी एक धक्कादायक पाऊल उचलणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, प्रिया कोणाला पॉइझन देणार आहे आणि सायली तिला थांबवू शकेल का? सविस्तर रिव्ह्यू पाहूया. एपिसोडची सुरुवातच एका खूप महत्त्वाच्या सीनने होते. रस्त्यावरचा तो सीन जिथे प्रिया तिच्या माणसाशी बोलत असते. तिचा आवाज शांत असतो, पण शब्द खूपच धोकादायक असतात. ती स्पष्ट सांगते, सगळं काम नीट समजलं ना, आजच ते संपवायचं आहे. या एका डायलॉगमधूनच प्रेक्षकांना जाणवतं की काहीतरी खूप मोठं आणि गंभीर घडणार आहे. कारण काम संपवायचं म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न आपल्याला सतत पडत राहतो आणि हाच सस्पेन्स पुढच्या सीनपर्यंत आपल्याला बांधून ठेवतो. यानंतर प्रिया घरी परत येते, पण इथेच लेखकांनी खूपच स्मार्टपणे सीन ट्रान्झिशन केलं आहे. कारण त्याच वेळी सायली बाहेर पडत असते आणि अचानक दोघींची टक्कर होते. हा सीन फक्त एक साधा टक्कर सीन नाही, तर तो दोन विचारधारांचा, दोन व्यक्तिमत्वांचा आणि दोन वेगळ्या प्रवाहांचा संघर्ष आहे. सायली जी सत्याच्या बाजूने उभी आहे आणि प्रिया जी कारस्थान आणि कपटाचा मार्ग निवडते. टक्कर होताच प्रियाच्या हातातून एक चिठ्ठी खाली पडते आणि इथेच कथा एकदम वेगळी दिशा घेते. सायलीला अजून काहीच माहिती नसतं, पण तिच्या मनात आधीपासूनच प्रियाबद्दल संशय असतो आणि म्हणूनच ती प्रियाला थेट इशारा देते, नशीब समज तुला अजून छोटे धक्के बसलेत, ज्या दिवशी मोठा धक्का बसेल तुझं सगळं संपेल. हा डायलॉग फक्त एक इशारा नाही, तर तो सायलीच्या आत्मविश्वासाचं आणि तिच्या दृढ निश्चयाचं प्रतीक आहे. प्रिया तिथे निघून जाते, पण सायली त्या चिठ्ठीकडे दुर्लक्ष करत नाही. ती उचलते आणि वाचण्याचा प्रयत्न करते. पण इथेच एक छोटा ट्विस्ट येतो. सायलीला ती चिठ्ठी समजत नाही. हा सीन खूपच रिअलिस्टिक वाटतो, कारण प्रत्येक वेळी हिरो किंवा हिरोईनला सगळं लगेच समजत नाही. कधी कधी त्यांनाही मदतीची गरज असते. आणि इथेच एंट्री होते अर्जुनची. सायली अर्जुनला सगळं सांगते आणि दोघे मिळून अश्विनकडे जातात. अश्विनचं कॅरेक्टर इथे खूप महत्वाचा ठरतो,
कारण तो फक्त एक साईड कॅरेक्टर नाही, तर कथेला पुढे नेणारा एक मुख्य घटक बनतो. अश्विन ती चिठ्ठी वाचतो आणि जे सांगतो ते ऐकून सगळेच हादरतात.